नमस्कार. आज 16 ऑगस्ट 2022, वार आहे मंगळवार. तर पहा, द हिंदू ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. आज लोकसत्ता अंक आलेला नाही. द हिंदू पण कदाचित मला वाटलं होतं काल की येणार नाही, कारण काल होतं 15 ऑगस्ट. ओके, त्यामुळे नॅशनल हॉलिडे असतं. तर त्यानिमित्ताने पत्रकार पण म्हणजे सुट्टीवर वगैरे असतात व कालचं द हिंदूमध्ये आलेलं होतं पहा 1947 पेपर. तर त्यामध्ये पण लिहिलेलं होतं की 16 ऑगस्टला नॅशनल म्हणजे उद्याचा अंक वगैरे येणार नाही, परंतु मुंबई एडिशनचा आलेला आहे. अगदी ठीक आहे, मग चालेल, पाहूयात, वाचून घेऊयात. म्हणजे सर्व पॉलिटिकल न्यूज आहेत. म्हणजे काल झेंडावंदन झाला, त्यामुळे सगळीकडे चांगल्याच बातम्या दिलेल्या आहेत. म्हणजे राजकीयांनी जे हे केले, म्हणजे पॉलिसी वगैरे राबवणार आहोत अशाच बातम्या देण्यात आलेल्या आहेत. पहिली बातमी आहे, इराण डिनाईज रोल बट जस्टिफाईज अटॅक ऑन सलमान रशिदी. म्हणजेच सलमान रशिदीवर जो झालेला अटॅक आहे तो इराणने घडून आणलेला नाही, परंतु जो अटॅक झालेला आहे त्यामध्ये त्यांनी समर्थन दाखवलेलं आहे. व हे पहा, यावरती वर्ड्स पॉवर म्हणून एक हे पण आलेलं आहे, एडिटोरियल म्हणजे कॉलम आलेला आहे. पण तो आपल्या पण कामाचा नाही, परंतु एवढं लक्षात घ्या, म्हणजे वर्ड्स पॉवर ही खूप असते. ओके, त्यांनी एक किताब वगैरे लिहिला होता. म्हणजे कोणाच्या भावना वगैरे दुखवल्या जातील काही सांगता येत नाही. व एक्स्ट्रीम तर आपल्याला इश्यू घ्यायचाच नसतो. ओके, म्हणजे अँसर रायटिंग करण्यासंबंधी मी सांगतोय. अँसर रायटिंग वगैरे करत असताना तुम्ही म्हणजे मधला मार्ग वगैरे घ्या. डायरेक्ट एक्स्ट्रीम कडे वगैरे जाऊ नका. म्हणजे आता कुणीतरी एखादा क्राईम केला, म्हणजे एखाद्याने गाडी वगैरे चोरली, तर डायरेक्टली तुम्ही त्याला फाशीची सजा द्यायचं वगैरे अशा पद्धतीचे क्राईम वगैरे त्यामध्ये लिहायचं नाही. ओके, म्हणजे अँसर रायटिंग आता तुम्हाला लागलीच करावीच लागेल. तर त्यामध्ये डायरेक्ट एक्स्ट्रीमला तुम्ही नकारच देत चला, कारण जर एक्स्ट्रीम जर घेतलात तर तुमचं इम्प्रेशन वगैरे बॅड इम्प्रेशन वगैरे पडेल व ते पण योग्य होणार नाही. ओके, परीक्षकाला पण व तुम्हाला पण म्हणजे ते चांगलंच असणार नाही लाईफमध्ये पण. ओके, त्यामुळे कधीही एक्स्ट्रीम म्हणजे जास्तच टोकाचा निर्णय वगैरे कधीही घ्यायचा नाही. ओके, त्यानंतर कंट्री फेसिंग ट्विन चॅलेंजेस ऑफ करप्शन अँड नेपोटिझम. म्हणजेच भ्रष्टाचार आणि परिवारवाद हे दोन चॅलेंज सध्याला भारत फेस करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणामध्ये म्हटलेले आहेत. पण त्याबद्दल आता हे पूर्ण आपण वाचत बसायचं नाही, यावरती कॉलम येत राहतील व ते पुढे होणारच आहे. त्यामुळे काही त्याबद्दल हे करू नका. व हे राजकीय बातम्या आता पूर्वीसारखं राहिलं नाही. पूर्वी म्हणजे पंतप्रधानांचं भाषण जे असेल त्यामधून आपल्याला प्रश्न वगैरे विचारले जात, परंतु आता तसं राहिलं नाहीये. यांनी पूर्वी काहीतरी म्हटलं होतं, आता काहीतरी म्हणत असतात व हे चालत असतं, हे फ्लो आहे. करंट अफेअर्स असं आपल्याला येणार नाही. त्यामुळेच म्हटलेलं होतं काल मृणाल सरांचा, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या एकदा. म्हणजे अगदीच फनी मध्ये आहे तो, परंतु एक हार्श रियालिटी त्यांनी मृणाल सर अगदीच सांगत असतात. ओके, पुढे चला. अगदीच राजकीय बातम्या आहेत, सर्व शोकेज आहे हा पेज. त्यानंतर अगदी पुढे म्हणजे सर्व राजकीय बातम्या आहेत, मी त्या सर्व स्किप करतोय. जे कामाचं आहे तेच आपल्यासाठी, म्हणजे फक्त एडिटोरियलच कामाचं आहे. पहा, कालच अगदी आपण काय होत होतं, म्हणजे कालच अगदी सकाळी मी म्हटलेलं होतं की तिरंगामध्ये सर्वजण एकत्र वगैरे आले. पण लगेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पोर्ट्रेटमुळे वगैरे पुन्हा भांडण झालं व येता येता म्हणजे अगदीच 4-5 वाजता रात्री शिवमोगा डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका इथे काय झालं, कर्फ्यू वगैरे लागू झालेला आहे. म्हणजे पहा, अगदीच आपण म्हणजे लगेचच्या लगेच विसरून जातो की आपल्या भावना वगैरे काय असतात. अगदी त्या पद्धतीने म्हणजे भारतामध्ये लँड आणि रिलिजन या दोन गोष्टीवर खूप सेन्सिटिव्ह होतात लोक. ओके, लँड संबंधी पण पहा, अगदीच लगेचच्या लगेच तिथल्या तिथेच मारामारी होऊ शकते व रिलिजन संबंधी पण तसंच आहे. ओके, त्यामुळे या दोन गोष्टी संबंधी जरी प्रशासनात वगैरे जर गेलात तुम्ही, तरी तिथे पण अशाच पद्धतीने म्हणजे थोडंसं त्या गोष्टींना वगैरे हे करण्याचा, तुम्ही सांभाळण्याचा वगैरे नक्की प्रयत्न करत चला. ओके, कारण इतिहास जर काढला तुम्ही तरी तसंच आहे. त्यानंतर ही एक फनीच न्यूज आहे. म्हणजे असं होणार नाही की एका, म्हणजे ही मी सांगण्याची गरज तर नाही म्हणजे, परंतु आपल्या परीक्षेत पण येणार नाही. तरी पण थोडंसं म्हणजे एखाद्यानं चॅट वाटलं, म्हणजे व्हॉट्सअपचं चॅट वाचून दुसऱ्याने कंप्लेन वगैरे केलं, म्हणजे हे अगदीच चुकीचं पण आहे व जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत ते पण अशा चुका वगैरे करायला नाही पाहिजे. ओके, हे अशा पद्धतीने आहे. या पण न्यूजला स्किप करत चला व पुढे चला. त्यानंतर आहे द फ्रॅगिलिटी ऑफ नॉर्थ ईस्ट इंटिग्रेशन. म्हणजे जे सात बहिणी आपण म्हणून ह्या पार्टला वगैरे जेव्हा ओळखतो. ओके, थोडासा हा आला की नकाशा आपला. ओके, तर या सात बहिणी ज्या आहेत, म्हणजेच इकडले सर्व जे नॉर्थ ईस्टचे स्टेट, तो भारतामध्ये विलीन करण्यासंबंधीचा इतिहास वगैरे का राहिला,
तो आपल्याला या लेखमध्ये वगैरे देण्यात आलेला आहे. ओके, तर पहा, अजेंडा फ्रॉम द व्हेरी स्टार्ट ऑफ इंडिया जर्नी ॲज अन इंडिपेंडंट, म्हणजे अगदीच याला आपल्यामध्ये भारतामध्ये वगैरे सामील करून घेण्यासाठी पूर्वीपासूनच याच्यावरती म्हणजे प्रयत्न वगैरे करण्यात आले. त्यासाठीच 6वं शेड्यूल देखील म्हणजे 6वी अनुसूची वगैरे ते पण आपण याच्यामध्ये काय म्हणतो, अनुसूची ही आपण अ, अ, भारतीय संविधानामध्ये लक्षत्रितरित्या काय केलेली आहे, आणलेली आहे. ओके, म्हणजेच 6व्या अनुसूचीनुसार अ, अ, अनुसूचित क्षेत्र अशी एक हे केलेली आहे आपण, व भारतीय संविधानामध्ये त्यांना मानाचं स्थान वगैरे देऊन भारतामध्ये त्यांना विलीन करून घेण्याचा थोडासा प्रयत्न वगैरे आपण केलेला आहे. पहा, आसाम पूर्वी हे संपूर्ण जे हे आहे हे पूर्ण जे लँड किंवा हे जो रिजन आहे त्याला फक्त आसाम वगैरे अशा पद्धतीने म्हणत असत. फक्त 2 तिथल्या सोडलं तर म्हणजे पहा, ब्रिटिश आसाम वॉज व्हर्च्युअली द एंटायर नॉर्थ ईस्ट ऑफ टुडे एक्सक्लुडिंग 2 किंगडम्स त्रिपुरा आणि मणिपूर. ओके, त्रिपुरा आणि मणिपूर जर सोडलं तर हे सर्व जे होतं ते ब्रिटिश आसाम म्हणजेच बंगाल आसाम अशा पद्धतीने त्यांनी म्हणायचे याला. ओके, मग पुन्हा याचं डिसइंटिग्रेशन वगैरे होत होत आता नवीन नवीन राज्य वगैरे स्थापन झालेली आहेत. हा फक्त आपला थोडासा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. बाकी तर ह्याच्यावर आपस्पा वगैरे ते लागलेलं आहे, मग त्यावरती होणार आहे ते. ओके, पण त्याला पण आता सध्याला सरकारने हे स्थगितीवर वगैरे ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण तेवढं पण डिटेलमध्ये वगैरे जायचं नाहीये. कारण एवढं जर डिटेलमध्ये आपण आताच जर खोलात घुसलो तर म्हणजे आपल्याला पण म्हणजे थोडासा त्रासच होणार आहे. त्यामुळे आपला टाइम वेस्ट होईल. त्यामुळे मी पण याला जास्त कव्हर नाही करत. फक्त हे सांगितलं की तुम्हाला हिस्ट्री वगैरे काय माहिती पाहिजे. त्यानंतर आसाम वॉज नेक्स्ट इन टू ब्रिटिश बेंगाल. हे पहा, बंगाल मी म्हणत होतो आत्ताच. तर फर्स्ट अँग्लो बर्मीज वॉर 1824 ते 26 मध्ये जे पहिलं बर्मासोबतचं युद्ध झालं, म्यानमार युद्ध. ओके, तर त्या दरम्यान याला आपण इंटिग्रेशन वगैरे याचं करून घेतलेलं आहे 1824 ते 26. ओके, 1824 मध्ये. म्हणजे पहा, मी अगदीच सांगत होतो काल की त्यांनी म्हणजे लोकसत्ता होता किंवा द हिंद होता ते माहिती नाही, पण मी जे म्हणत होतो की त्यांनी अनेक्सेशन कसं केले, म्हणजे हे फक्त कंपनीचं शासन नव्हतं. ओके, कंपनी शासन हा रूलच नव्हता ना इथं. पहा, कंपनीला काय गरज होती एवढी युद्ध वगैरे करून एवढं त्यांचं म्हणजे हा पूर्ण पार्ट भारतामध्ये वगैरे विलीन करून घ्यायची. तर याच्या मागे जो खेळ करणार होता तो क्राऊनच होता. ओके, म्हणजे हे आपल्याला लिंकेजेस करून वगैरे इतिहासामध्ये शिकायचं असतं, व त्यामुळे इतिहास खूप इंटरेस्टिंग वगैरे वाटतो. जर म्हणजे दिसतं तसं नसतं. पूर्वी फक्त हे कंपनी शासनचं होतं, परंतु कंपनीला एवढी गरज पडली होती म्हणजे त्यांनी व्यापार करत होते. कंपनीचं काम फक्त व्यापार करणं होतं. मग त्यांनी अचानकच मध्ये पडून म्हणजे म्यानमार, अफगाणिस्तान इकडे त्यांच्यासोबत युद्ध करण्याचं त्यांचं म्हणजे हे नव्हतं ना, म्हणजे त्यांनी अनपेक्षितरित्या युद्ध खेळू खेळू म्हणजे हे केलेले आहेत, म्हणजे लँड वगैरे आपलं वाढवण्याचं, साम्राज्य वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते अगदी चुकीचं आहे. त्यावरून आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या मागे कोण होतं, तर क्राऊन रूल होतं, हे आपल्याला नक्की सांगता येईल. ओके, आता यामध्ये हे फक्त इतिहास मी का सांगितलं, कारण करंट इश्यू कोणता पण येऊ शकतो. आता जो करंट इश्यू आपल्याला आपस्पा दिसून येतो, तो इश्यू आपस्पा पुढल्या वर्षीपर्यंत राहील का नाही याची शक्यता नाही आहे. ओके, परंतु हाच इतिहास असणार आहे. या इतिहासामुळे तुम्हाला फक्त एवढं लिहिता येईल की हा पार्टचं कशा पद्धतीने म्हणजे याचा इतिहास काय राहिलेला आहे नॉर्थ ईस्ट भागाचा, व नॉर्थ ईस्टला भारतामध्ये विलीन करण्यासाठी वगैरे काय काय प्रयत्न केले गेलेले आहेत. ते 6वी अनुसूची वगैरे म्हणजे त्यांना डिग्निटी वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर नागालँड स्टेट जे आहे ते 1963 मध्ये वगैरे फॉर्म करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढचं चला, म्हणजे जास्त हे पण त्या एडिटोरियलला तुम्ही जास्त वाचू नका. त्यानंतर मीटिंग ॲस्पिरेशन्स, हे पण काही आवश्यकतेचं नाही, पूर्ण राजकीय दिलेलं आहे, परंतु आता एक त्यांनी चॅलेंज समोर ठेवलं नरेंद्र मोदी यांनी, त्यामुळे वाचतोय. इंडिया नीड्स बेटर गव्हर्नन्स फॉर द सेक ऑफ इट्स ओन पीपल, नॉट ग्लोबल अप्रोबेशन. म्हणजे पहा, भारताच्या स्वतःच्या लोकांसाठी भारताला जे गव्हर्नन्स आहे किंवा जे प्रशासन आहे ते चांगलं करायचं आहे, न की जगामध्ये वगैरे वाहवा होईल यासाठी. ओके, नरेंद्र मोदी यांनी पण म्हटले की भारताने खूप अप अँड डाऊन पाहिलेले आहेत, अगदीच मी काल सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा, त्यांनी त्यामध्ये आणखीन इश्यू वगैरे सांगितलेले आहेत. वुमन सेफ्टी, एनर्जी सेल्फ रिलायन्स, त्यानंतर द नीड टू रिस्पेक्ट ऑल लँग्वेजेस. ओके, त्यानंतर परिवारवाद आणि करप्शन, हे एवढ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. व हे कधीपर्यंत करायचं आहे, आता 2047 म्हणजे 100 वर्ष. मी काल पण बोलून गेलेलो होतो की म्हणजे शताब्दी आपल्याला
ही करायची आहे. आता पुढे 2047ला शताब्दी येईल तेव्हा यावर चर्चा होईल, तर त्या संदर्भात आहे, ते अगदी चालत असतं. त्यानंतर द पॉवर ऑफ वर्ड्स, ते आता मी म्हणत होतो पहा, फ्रंट पेजवरची बातमी जी होती त्या संदर्भात आहे हे. ओके, पण हे पण राजकीय आहे, हे पण राजकीय आहे, त्यामुळे प्लीज स्किप दिस. त्यानंतर द टेम्पल्स दॅट जवाहरलाल नेहरू बिल्ट, म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांनी जी त्यांची विचारवादी वगैरे जी होती त्या संदर्भात हे करण्यात आलेलं आहे. मी याच्यासाठी तुम्हाला काल लोकसत्तामध्ये जी आलेली क्रोनॉलॉजी वगैरे होती ते सांगितलेलं आहे. आता हेच आहे त्यामध्ये, बाकी काही नाही, त्यामुळे मी हा पॅराग्राफ स्किप करतोय. त्यातलं एकच, ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट हार व्हेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया अवेक्स टू लाईफ अँड फ्रीडम, हे त्यांचं एक वाक्य होतं. त्यानुसारच सुरुवात झालेली होती काल लोकसत्तामध्ये लेखाची. त्यामुळे कालचंच तुम्ही जरी वाचला तर हे सर्व क्लिअर होऊन जाईल. कारण कशा पद्धतीने युद्ध वगैरे झालं, म्हणजे त्यांची रणनीती सुरुवातीच्या काळात 1947ला भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर त्यांच्या पुढे काय काय चॅलेंजेस होते, त्यानंतरची म्हणजे घडी वगैरे, आता हे पुन्हा आलेलं आहे शिफ्ट इन इकॉनॉमी वगैरे, हे 1951ची वगैरे पॉलिसी ठरलेली आहे. परंतु त्यांनी जे विचार वगैरे ठेवले भारत देशासमोर, जसं की नाम, ओके, सॉरी, ज्यामुळे अलिप्ततावादी वगैरे धोरण जे राहिलं त्यामुळे भारताला कुठेतरी फायदा वगैरे झाला. ते आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे शिकायचं. परंतु आपल्याला माहिती असावं यासाठी मी कालच क्रोनॉलॉजिकल तुम्हाला ऑर्डर ते त्यामुळे टेलिग्रामवरती पण मी पाठवलेले आहे. व आजचा पण जो पेपर आहे तो टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मिळून जाईल. म्हणजे मी इकडे लेक्चर घेण्याच्या अगोदरच तो अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, द शेकल्स ऑफ 1861 नीड टू गो. ओके, म्हणजेच 1861चा जो दंडसंहिता, इंडियन पिनल कोड वगैरे जे म्हणतो आपण, किंवा जी हातकडी वगैरे लागल्याचं वगैरे जे आहे ते शेकल्स म्हणजे हातकडी वगैरे ऑफ 1861, ते आता बंद करून म्हणजे आपल्याला यामध्ये रिफॉर्म वगैरे करण्याची गरज आहे, असं या लेखचं म्हणणं आहे. मग पहा, चेंजेस टू द IPC, आतापर्यंत भरपूर चेंजेस वगैरे इंडियन पिनल कोडमध्ये वगैरे झालेले आहेत. ओके, हे इंडियन पिनल कोडचं पहा थोडंसं इतिहास. 1857ला आपल्याकडे उठाव झालेला, मग 1858ला काय झालेलं, ग्राउंड रूल इस्टॅब्लिश्ड झालेलं, मग तेव्हा आलेला 1860ची IPC आहे. ओके, आपण त्याच IPCचे म्हणजे जे कायदे वगैरे तुम्हाला जी सजा वगैरे देण्यात येते ती ह्याच IPC नुसार वगैरे देण्यात येते. मग यातील काही आपण बदललेले वगैरे आहेत. तर पहा, इंडियाज पार्लिमेंटरियन्स रोज द ओकेजन अँड पास द प्रोबेशन ऑफ ऑफेन्सेस ऍक्ट 1958 विथ अन ऑब्जेक्टिव्ह मोर टू रिफॉर्म रॅदर दॅन पनिश ऑफेंडर्स, रिअलायझिंग द अर्जंट नीड टू चेक सोशल इव्हिल ऑफ डावरी, म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा 1961. त्यानंतर मोर रिव्होल्युशनरी चेंज IPC 1983 मध्ये झाला व 1986 मध्ये. त्यानंतर इंट्रोडक्टरी सेक्शन्स इन 498A क्रुअल कर्टली हजबंड अँड हिज रिलेटिव्ह, म्हणजे अगदीच डोमेस्टिक व्हायलन्स या संदर्भात. त्यानंतर डावरी डेथ 304B, हे अशा म्हणजे सर्व त्यांनी कायदे वगैरे बदल केलेले. त्यानंतर शेड्यूल आणि कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे SC आणि ST साठी जो ॲट्रॉसिटीज कायदा वगैरे आहे तो 1989 वगैरे साली पास वगैरे करण्यात आला. म्हणजे हे असे कायदे वगैरे करून IPC मध्ये सध्याला तरी बदल आपण केलेला आहे. त्यानंतर पुढे पहा, हे इथले म्हणजे सायबर ऍक्ट वगैरे जे आहेत ते पण चालेल. त्यानंतर सेक्शन 377, ओके, इथलं सायबर ऍक्ट 2000 मधला जो करण्यात आलेला होता IT ऍक्ट, तो श्रेया सिंगल केस नंतर वगैरे सुप्रीम कोर्टानेच त्याला हे केलेलं आहे. म्हणजे त्यातील सेक्शन 66 वगैरे जे होतं ते नल अँड व्हाईट डिक्लेअर केलं. त्यानंतर ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट वगैरे जे आहे ते आपण IPC म्हणजे जसं जसं गरज पडत आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती बदल करत आहोत. ओके, म्हणजे त्या पद्धतीनुसार आपण IPC ला बदल करण्याचं काम सध्याला चालू आहे. ओके, मग त्यानंतर पहा, जसं त्यानंतर द राईट टू प्रिव्हसी. ओके, 2017ला जेव्हा जजमेंट आलं सुप्रीम कोर्टानंच हे फंडामेंटल राईट वगैरे आहे अशा पद्धतीने दिलं. म्हणजे आधार कार्डचं ते हे होतं, आधार कार्ड बद्दल आपला इश्यू चालू होता, मग त्यानंतर आपल्याला पुढे आलं की राईट टू प्रिव्हसी. ओके, अगदीच म्हणजे पहा, कोणताही इश्यू म्हणजे एखादी घटना आहे त्यानंतरच आपल्याला समजून येतं की असा दुरुपयोग वगैरे होऊ शकतो. ओके, मग तेव्हा कायद्याची गरज वगैरे आपल्याला वाटते, किंवा कायदा कशा पद्धतीने चुकीचा ठरलेला आहे त्यावर जेव्हा जजमेंट येतं तेव्हाच आपल्याला त्या संदर्भात हे करता येतं. ओके, अगदी तसंच आहे. म्हणजे आपण वापरत आहोत कायदे ब्रिटिशांनी केलेले, परंतु त्यांची जी चुकीचे वगैरे जे धारणा वगैरे होत आहे ते आपल्याला सध्याला कळत नाही. म्हणजे आता सध्याला 124 म्हणजेच सेडिशन, जे की लोकमान्य टिळक वगैरे यांच्या संदर्भात वापरण्यात आलेलं होतं. ओके, म्हणजे जे राष्ट्रद्रोहाचा खटला आहे. ओके, राष्ट्रद्रोह
राष्ट्रद्रोह हा खटला वगैरे त्यांच्यावर लावून त्यांना जेलमध्ये वगैरे पाठवण्यात येत होतं. मग तो खटला सध्याला पण भारतामध्ये चालू आहे. हे पहा, सेडिशन सेक्शन 124A. ओके, सध्याला पण तो चालूच आहे. मग आता या घटनेचं म्हणजे भारत सरकार किंवा दुरुपयोग होत आहे. ओके, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट या सेक्शनचा सर्रास दुरुपयोग वगैरे झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, कारण सुप्रीम कोर्टाने याला सध्यालाच काय ठेवलेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे. ओके, म्हणजे या अंतर्गत आता सध्याला एक पण केस रजिस्टर वगैरे करण्यात येणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. व सेक्शन 124 असं आहे की प्रत्येक डेमोक्रेसी देशामध्ये वगैरे असं हे सेक्शन वगैरे नसायला पाहिजे आहे. म्हणजे जिथं जिथं लोकशाही आहे तिथं हा कायदा नाहीच आहे, अस्तित्वात नाही आहे. 124 ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोह वगैरे आहे तो कायदा अस्तित्वात नाही. मग भारतातच का? ओके, मग यावरती डिबेट वगैरे असून सुप्रीम कोर्टामध्ये हा आता पेंडिंग आहे केस. मग त्यामुळे सस्पेंड आहे. या अंतर्गत कोणतीही केस नव्याने रजिस्टर वगैरे होणार नाहीये. मग आता त्यावरती चर्चा होईल व त्याला पण रिपील वगैरे करण्याचं काम जर झालं तर अगदीच बेस्ट आहे. ओके, मग हे सर्व अशा पद्धतीने होत आहे. मग यातूनच आपल्याला म्हणता येईल की पहा, आणखीन एक जर पोलीस म्हणजे आता हे झालं 1900 ला बदलण्याबाबतचे जे हे धोरण वगैरे आहेत ते राबवण्यात आले आहेत का? म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला, जे IPC 1860 ची जी आहे ती बदलली जावी का? म्हणजे अशा पद्धतीने जर प्रश्न वगैरे आला तर आपण म्हणू शकतो की वेळानुसार वगैरे आपण हे बदललेले पण आहेत. मग आणखीन जर कन्क्लुजन मध्ये जाता जाता आपल्याला असं लिहिता येईल की पोलीस फॉर्म इज फार फॉर्म इफिशियंट. इट इज अ डिफेक्टिव्ह इन ट्रेनिंग, ऑर्गनायझेशन. इट इज जनरली रिगार्डेड ॲज अ करप्ट अँड ऑप्रेसिव्ह अँड इट इज utter sorry utterly fail to secure the confidence and coordination of people. म्हणजे पहा, आपल्या DPSP, ओके, DPSP म्हणजेच राज्याची नीती निर्देशक तत्वे जी आहेत त्यामध्ये दिलेलं आहे की पोलीस राज्य करून लोक कल्याणकारी राज्यांची स्थापना वगैरे करावी, असं डायरेक्टली आपल्या DPSPचा वगैरे उद्देश आहे. संविधानाचा उद्देश तोच आहे की लोक कल्याणकारी राज्याची स्थापना व्हावी, न की पोलीस राज्याची. परंतु प्रॉब्लेम काय होतं, ह्या IPCचा वगैरे जर वापर पाहिला आपण, हे 1860, कारण पहा ब्रिटिशांनी कायदा कशामुळे केलेला होता, तर त्यांना राज्य करायचं होतं, मग ते पोलिसांच्या माध्यमातून. मग ह्या कायद्याचं काम तेच होत आहे. ओके, IPCचा तोच काम आहे की म्हणजे पोलीस राज्यच तयार होत आहे, न की कल्याणकारी राज्य. त्यामुळे ह्याची खूप गरज आहे. मग तुम्हाला टीका तर सर्व कोणी करतं, मी अगदीच म्हणत असतो त्या पद्धतीने टीका तर सर्वजण करत असतात, परंतु तुमचं काम काय आहे, तर सरकारला सोल्युशन देणं. मग कशा पद्धतीने सोल्युशन देऊ शकता, तर हे अशा पद्धतीने, सिन्स मच वॉटर हॅज फ्लॉन अंडर द ब्रिज सिन्स 1861. म्हणजे आता खूप पाणी वाहून गेलेलं आहे, आता तरी याची गरज आहे, अशा पद्धतीने आपण लिहून पहा. मोस्ट इट कॅन बी अचिव्ड थ्रू पेपर ट्रेनिंग, म्हणजे सॉरी प्रॉपर ट्रेनिंग, द यूज ऑफ टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक ट्रेनिंग, फॉरेन्सिक टेक्निकचे वगैरे म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजीचा वगैरे वापर करून आपण इन्व्हेस्टिगेशन बेस्ट पद्धतीने वगैरे करू शकतो. त्यानंतर स्पेशलाइज्ड विंग्स नीड टू बी established to deal with newer types of crime. The police should be accountable only for their constitutional goal of establishing rule of law. कायद्यांचे राज्य वगैरे स्थापन करण्यासाठीच पोलिसांचा वगैरे वापर करण्यात यावा. द शेकल्स ऑफ 1861 मस्ट गो. म्हणजे जो त्याचा हे आहे योग्य वापर वगैरे आहे तो अगदीच तुटला पाहिजे व त्यांना प्रॉपर ट्रेनिंग वगैरे पोलिसांना वगैरे द्यायला हवी, अशा पद्धतीने आपण यामध्ये लिहू शकतो. आणखीन यामध्ये राहिलेला आहे, सॉरी, प्रकाश सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ही एक केस टाका तुम्ही, ज्यामध्ये PIL पण टाकण्यात आलेली होती की 1860 जी कायदे वगैरे आहेत ती बदलण्यात यावी का. रूरल्स, त्यांनी पहा, द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म इन इंडिया, रूरल्स पोलीस टू पीपल्स पोलीस. ओके, हे अशा पद्धतीने त्यांनी एक PIL वगैरे टाकलेली होती. प्रकाश सिंग आहेत ते. पहा, 2000 आय थिंक, म्हणजे आता मला इसवी सन आठवत नाहीये, परंतु 2006 ची केस आहे. ओके, त्या केस संबंधित UPSC मेन्स GS2, ओके, UPSC GS2 मध्ये ऑलरेडी असा प्रश्न वगैरे विचारण्यात आलेला आहे UPSC द्वारा. ओके, त्यामुळे असं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की या केसद्वारा काय वगैरे झालेलं होतं. प्रकाश सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2006 या केसचं रिलेव्हंट काय आजच्या भारतामध्ये वगैरे जर म्हटलं तर तुम्हाला ही केस पण माहिती पाहिजे व अशा पद्धतीने म्हणजे कारण असे प्रश्न येऊन गेलेले आहेत तेव्हाच मी या संबंधी चर्चा वगैरे करत आहे. अन्यथा अगदीच काही आवश्यकतेचं नाही, परंतु ही तुम्हाला केस प्रिलिमला पण येऊ शकते. मी हायलाइटेड जो पार्ट आहे तो ऑलरेडी टेलिग्रामवरती वगैरे अपलोड केलेला आहे. जिथं जिथं गरजेचं आहे ते फक्त तुम्ही नोट्समध्ये वगैरे लिहून ठेवू शकता, बाकी अन्य काही गरज नाही आहे. त्यानंतर रोड मॅप फॉर इंडियाज युरोपियन युनियन टाईज, आवश्यकतेचं नाही पहा,
जे तुमचे इंटरनॅशनल रिलेशन आहेत ते अगदीच बदलत असतात व करंट अफेअर्सवर जास्त भर देण्यात येतं इंटरनॅशनल रिलेशनला. त्यामुळे आताच वाचून वगैरे ह्याला हे करू नका. फक्त इंटरनॅशनल रिलेशन जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हाच हे एकदाच टॉपिक करून ठेवा. पुन्हा म्हणजे गरज पडणार नाही एवढं रोजच बघत बसण्याची. त्यामुळे याला मी स्किप करून पुढे जाऊयात. त्यानंतर राजकीय बातम्या परत त्याच. ओके, अगदी उत्साहात कालचा अ, झेंडावंदन वगैरे साजरी झाला. त्यानंतर पहा, हैदराबादमध्ये 3D प्रिंटेड कॉर्निया पुट टू टेस्ट इन अ रॅबिट. म्हणजे कॉर्निया जो डोळ्याचा एक हे आहे, पार्ट आहे, तो सस्यामध्ये हे केलेला आहे, बसवण्यात आलाय 3D प्रिंटेड. ओके, म्हणजे 3D प्रिंटेड म्हणजे कसं असतं, तुमची एक पेशी जी असतात त्या पेशीपासून प्रिंट करण्यात येते. ओके, म्हणजे 3D टाईपचं जे प्रिंटर असतं त्यामधून जे प्रिंटेड करण्यात येते. ओके, म्हणजे त्या कार्टेजमध्ये शाई नसते, तर तुमच्या पेशीचं वगैरे थोडंसं हे असतं. ओके, त्या पेशींपासूनच त्यांनी ते तयार करत असतात, लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर वगैरे तयार होतात. मग ती कॉर्निया सशामध्ये वगैरे इम्प्लांट केलेली आहे. यापूर्वी हर्ट वगैरे तयार करण्यात आलेलं आहे, परंतु ते आणखीन इम्प्लांट वगैरे करण्यात आलेलं नाही ह्युमन बिईंगमध्ये वगैरे. ओके, त्यामुळे हे पण तसंच आहे, फक्त आता सशामध्ये प्रयोग चालू आहे. सशाच्या डोळ्यामध्ये कॉर्निया आपण पुट केलेला आहे. पाहूयात यावरती काय होईल. व 3D प्रिंटिंग म्हणजे हे अगदीच चर्चेमध्ये वगैरे राहणारे टॉपिक आहेत. त्यामुळे सायन्स आणि टेकमध्ये तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, एकदाच हा टॉपिक करून ठेवा. त्यानंतर IVF टेक्निक काल परवाच आलेली होती. IVF हे 3D प्रिंटिंग वगैरे जे आहेत ते तुम्ही हे करून ठेवा. ओके, म्हणजे यावरती प्रश्न हमखास असतातच असतात. पुढे चला. अगदी म्हणजे मला तर न्यूज कामाचे वाटले नाहीत व आज एडिशन पण अपेक्षित नव्हता एडिशन येईल म्हणून. म्हणजे आज अंक दंग हिंदूचा अंक येईल म्हणून, पण आलेला आहे त्यामुळे मी वाचतोय. त्यानंतर सु यू की यांना 6 वर्षाची जेल परत झालेली आहे. नक्सल अरेस्टेड 1526. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला चालतच असतं. म्हणजे हे टेक्स्ट अँड कंटेक्स्ट आहे. म्हणजे यामध्ये फक्त नंबर्स जे आहे तो आकडेवारी वगैरे दर्शवण्यात येते. आपल्याला आत्ताच काही आवश्यकता नाही. फक्त आपल्याला आता मटेरियल गोळा करण्यासंबंधी म्हणजे आपलं नॉलेज आणि सिलेबस वगैरे पूर्ण कंप्लीट करण्यासंबंधी आपल्याला भर द्यायला पाहिजे. अगदी तुम्ही मृणाल सरांची स्ट्रॅटेजी वगैरे पाहू शकता. म्हणजे MPSCला पण तीच कामाला वगैरे येणार आहे. ओके, आय होप जे आजचे जे बातम्या आहेत ते अगदी योग्यरित्या वगैरे कव्हर झालेले आहेत. याबद्दल काही शंका वगैरे असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.